हाय हॅलो नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट। आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांचं तुमच्या मनासारखा जावं, तुमच्या मनातली सगळ्या चांगल्या इच्छा देव पूर्ण करो। आणि हा आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप तुमच्यासाठी यूजफुल ठरणार आहे, कारण की आता बघा ना, लग्न कार्य सगळे समारंभ सुरू झालेले आहेत आणि भरपूर फेस्टिवल असे येतील की ज्याच्यामध्ये गृहिणींना लग्न समारंभामध्ये कुठल्या साड्या घालाव्यात आणि कुठल्या नाही हे सुद्धा त्यांना प्रश्न पडतच असतो। म्हणून मी आज तुमच्यासाठी असं काही कलेक्शन माझ्याजवळचं तुम्हाला दाखवणार आहे की जेणेकरून तुम्ही त्या लग्नामध्ये जर त्या साड्या घातल्या तर तुमचं नक्कीच तुमची तारीफ होईल आणि तुम्हाला जास्त प्रत्येक लग्नासाठी खर्च करावा नाही लागणार आहे अशा जर साड्या तुमच्याजवळ अवेलेबल असतील तर। म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। खूप छान छान साड्या दाखवलेल्या आहेत आणि काय होतं ना, याच्यानेच आपली थोडीशी पैशांची पण बचत पण होऊन जाते। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि छान छान कमेंट्स पण पाठवा बरं का। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। पहिली साडी तुम्ही बघू शकता, ही आहे कांचीपुरम, ही माझ्या लग्नाची साडी आहे। तर खूप छान आहे ही साडी आणि हिचा कलर मरून आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती नाही कुठला असा थोडासा पिंकिश सारखा वाटतो, रेड सारखा वाटत आहे, पण हिचा प्युअर मरून कलर आहे। बघू शकता खूप सुंदर दिसते आणि जर नवीन नवरी असेल किंवा आपण कुठल्या लग्नामध्ये जर अशी साडी घातली ना गृहिणींनी तर खरंच खूप छान दिसते। आणि जर तुम्ही नवीन नवरी पण होत असाल ना तर तुम्ही जर अशी साडी घातली ना तर खरंच तुमची खूप छान तारीफ पण होईल। मी हा माझा शालू लग्नाच्या वेळेस हा घातला होता, खूप छान आहे आणि हा कधीच आउट ऑफ फॅशन ही साडी जात नाही। अशा भरपूर अशा साड्या असतात ना त्या आउट ऑफ फॅशन जातात, जसं जिमीचू आता आली होती, मग थोड्या आधी वेलवेटच्या साड्या आल्या होत्या, त्या कशात ना आउट ऑफ फॅशन जातात काही, किंवा आपण नेटच्या वगैरे साड्या आउट ऑफ फॅशन होत राहतात। पण अशा काही साड्या असतात की त्या आउट ऑफ फॅशन कधीच होत नाही। आता ही बघा कांचीपुरम, आणि ह्या आपल्या ट्रेडिशनल साड्या आहेत, तर लग्न समारंभामध्ये ह्या खूप छान वाटतात। साऊथ साईडकडे अशा साड्या घातल्या जातात आणि बघू शकता याची डिझाईनसुद्धा खूप सुंदर आणि युनिक अशी आहे। आता माझ्या लग्नाला 17-18 वर्ष झाले आहे, 18 वर्ष झाले आहे, तरी सुद्धा ही साडी अजून जशाला तशी, हिचा कापड बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे आणि मस्त आहे। अजून सुद्धा मी ही कुठल्याही लग्नात जर घातली ना तर खरंच खूप तारीफ भेटते मला। तर बघू शकता खूप छान साड्या आहे। अशा साड्या जर तुमच्याकडे असतील किंवा नसतील तरी सुद्धा तुम्ही अशा साड्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली ना तर तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये 2-3 वर्षानंतर एखाद्याला जर अशी साडी घातली तर तुम्ही नक्कीच तुमचा पैसा पण वाचवू शकता, वेळ पण वाचवू शकता आणि तुमची तारीफ पण खूप जास्त जणांकडून तुम्हाला ऐकायला मिळेल नक्कीच। सेकंड साडी आहे माझी ही टिश्यूमधली, तुम्ही बघू शकता ही सॉफ्ट टिश्यूमध्ये आहे। हिच्यामध्ये मी क्रीम कलरची साडी घेतलेली आहे आणि याचं ब्लाऊजसुद्धा अशाच क्रीममध्येच येतं। तर ही साडी इतकी सुंदर दिसते, याचा पदर असा आहे। तर ही साडीसुद्धा तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये घालू शकता आणि ही कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही, कारण की सॉफ्ट टिश्यू वगैरे जे असतात ना कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही। म्हणून अशी एखादी साडी तरी तुमच्याकडे नक्कीच असायला हवी, कारण की जेव्हा केव्हा आपल्या असं नॉर्मल फंक्शन असेल, हल्दी फंक्शन असेल किंवा असं छोटा मोठा कार्यक्रम असेल तर तुम्ही ही साडी जर कधी घालून गेलात ना तर खूप छान दिसते आणि बघू शकता कलर पण हा खूप फ्रेश आहे। तर तुम्ही अशी साड्या जर तुमच्याकडे ठेवल्या ना तर नक्कीच तुमची साडी सगळ्यात वेगळी आणि छान दिसते। म्हणून तुमच्याकडे अशा एखादी पॅटर्नमधली सॉफ्ट टिश्यूमधली सुद्धा साडी असणं खूप गरजेचं आहे। आता मी यांना सगळ्यांना ड्रायक्लिंग वगैरे प्रेस करून अशा ह्या साड्या छान ठेवून दिलेल्या आहेत मस्त। आणि साड्यांची काळजीही घेणं तेवढंच महत्त्वाचं असं, साड्या घेऊन नसतात पण त्यांचं ड्रायक्लिंग करणं, त्यांना व्यवस्थित ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। साडी आहे ही ब्ल्यूमध्ये, पैठणी आहे ही। तर ही बघू शकता याच्यावर छोटे छोटे असे मोर आहेत आणि ही साडीसुद्धा माझी खूप छान आहे। सगळ्यांना ही साडी मी घातल्यानंतर खूप आवडते। तुम्ही बघू शकता हिला आता ड्रायक्लिंग वगैरे करून आणून अशी ठेवून दिलेली होती, तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढले आहे। आणि असे कलर जर तुम्ही जे आपले ट्रेडिशनल साड्या असतात ना त्याच्यामध्ये असे डार्क कलर जर घेतले ना सिल्कच्या तर खूप सुंदर दिसतात। आणि सिल्कच्या ज्या साड्या असतात आणि पैठणी वगैरे ह्या कधीच आउट ऑफ फॅशन होत नाहीत। आता बघ म्हणतात ना ज्या आपल्या आई आजी च्या वेळेस होत्या की आपल्या मम्मींनी ज्या साड्या घातलेल्या होत्या पैठणी, जर त्या आजही आपण वेअर केल्या ना तरी आपण तितकेच गोड आणि तितकेच छान दिसतो त्यांच्यासुद्धा साड्या घातल्यानंतर। तर याच्यावरचं ब्लाऊज असं आहे आणि ही साडी खूप छान आहे आणि पदरसुद्धा याचा असाच पिंकिश असा आहे आणि हा कलर इतका छान दिसतो। आणि नवीन नवरी मुलगी असेल आणि तुम्हीसुद्धा कुठल्या लग्नाला अशी साडी घातली ना तर खूप छान दिसते। आणि अशी साडी एखादी तरी तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण की आपण ही अशा साड्या कुठल्याही लग्न समारंभात वापरू शकतो, इझिली वेअर करू शकतो आणि एकदम सॉफ्ट आहे आणि याचा असा फुगारा अशी
जशा मिऱ्या वगैरे घातल्यानंतर काही काही साड्या अशा फुगतात आणि आपला सेपसुद्धा असा चांगला दिसत नाही. म्हणून तुम्ही अशाच पद्धतीच्या साड्या घेत जा ज्या फुगणाऱ्या वगैरे असतात ना. त्याच्यामध्ये आपण अजून जर तुम्ही जाड असाल तर अजूनच तुम्ही जाड दिसता, म्हणून तशा साड्या शक्यतो तुम्ही टाळा. अशा पद्धतीच्या पैठणी वगैरे असतात ना, तर त्या तुम्ही घेतल्या ना तर तुम्ही खरंच खूप छान लुक तुमचा पूर्ण लग्नामध्ये छान दिसणार आहे. आणि कलरसुद्धा घेणं तेवढंच मॅटर करतं. आपण कुठलाही कलर जर घेतला तर तो आपल्यावरती सूट नाही होत आणि लग्न समारंभात असे डार्क कलर वगैरे जे असतात ना ते खूप छान दिसतात. आणि ट्रेडिशनल साड्यांमध्ये डार्क कलर महेश्वरीमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. तर ही महेश्वरीमधली आहे. तर ही हँडमेड महेश्वरी आहे. तर खूप सुंदर अशी साडी आहे. ही ब्लॅकमध्ये आहे, अशी बघू शकता तुम्ही. हिचा हा पदर आहे असा आणि ही अशी ब्लॅक आहे. खूप छान आहे. पण आपलं थोडं आणि हिला पण मी ड्रायक्लीन करून ठेवलेलं, त्याच्यामुळे त्याचं असं कागद इथं आहे. तसं अशा जर साड्या तुम्ही घेतल्या ना, एकदाच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला साड्यांमध्ये करावी लागते. पण ह्या साड्या कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही आणि तुम्ही केव्हाही यांना वेअर केल्या ना तुम्ही सगळ्यात जास्त युनिक आणि छानच दिसणार आहात. कारण की आपल्या ट्रेडिशनल साड्या आहेत ह्या सगळ्या. तर याच्यामुळे काय होतं ना, आपला नेहमी आपण अशा 7-8 ज्या साड्या असतात ना त्या तुम्ही तुमच्याकडे ठेवायलाच पाहिजे. नाहीतर काय होतं ना, त्या भरपूर अशा साड्या येतात आणि जातात. कपडे पण जसे ड्रेस वगैरे हे येतात आणि जातात. पण हे असे कपडे जे आहे आपले ट्रेडिशनल कपडे आहेत जे आपण लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये घालू शकतो किंवा फेस्टिवलला घालू शकतो, ते कधीच आउट ऑफ फॅशन होणारे नसावेत असं मला वाटतं. कारण की तेच आता काही बायका दिवाळीला अशा जर तुम्ही साड्या घेतल्या समजून घ्या इन्व्हेस्टमेंट करून चांगली थोडीशी, तर तीच साडी तुम्ही एखाद्या डिसेंबरमध्ये लग्न असेल तर तुम्ही तिला यूज करू शकता. दिवाळीला यूज होऊन जाते आणि लग्नात पण यूज होऊन जाते. कारण की खूप युनिक दिसते. आणि जर तुमच्या जुन्या साड्या असतील तर तुम्हाला त्याचे ब्लाऊज येत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती तशाच कलरमधला किंवा असा गोल्डन एखादा ब्लाऊज ठेवा किंवा असं ग्रीन ठेवा, तर त्या तुम्ही त्याच्या साड्यांवरती यूज करू शकता. किंवा पिंक एखादा ब्लाऊज जर ठेवला ना तर तुम्ही ऑल साड्यांवरती तो ब्लाऊज तुम्ही घालू शकता. आणि आपल्या मापाचा व्यवस्थित ब्लाऊज जर घातला आणि एखादा डिझायनर ब्लाऊज जर आपण एखाद्या साडीवरती शिवून घेतला ना तर ती साडीचा लुकच काही वेगळा येतो. म्हणून अशा साड्या तुमच्याकडे असेल. आधी ब्ल्यू कलरची पैठणी दाखवली, तर आता ही पण एक पैठणीच आहे. पण ही सेमी पैठणी आहे. ती थोडीशी हँडमेड पैठणी होती. तर ती खूप छान पैठणी आहे. ती 10,000ची होती माझी. तर पैठणी ही हँडमेड जी असते ती थोडीशी महागच मिळते आपल्याला. तर ही सेमी पैठणी आहे आणि हिचा कलर तुम्ही याच्यावर मोर बघू शकता. खूप सुंदर आहे. हेवी आहेत मस्त. आणि असे कलर नवरीला वगैरे पण खूप छान दिसतात. तुम्ही बघू शकता अंगावरती टाकताच लूक खूप छान येतो. याचा कलर हा ऑरेंज असा आंबा कलर आहे. खूप छान कलर आहे आणि ही साडी मला खूप आवडते. ही सासूबाईंनी मला गिफ्ट केली होती 4 वर्षांपूर्वी. पण ही साडीसुद्धा कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. ह्या ट्रेडिशनल साड्या ज्या असतात ना तर तुम्ही याच्यामध्ये पक्कं इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. जर तुम्ही अशा पैठणी सिल्क वगैरेमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली नाही, ह्या कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. थोडा दिवस तुम्ही त्या ठेवून कपाटामध्ये नेक्स्ट इयरला किंवा त्याच्या 2-3 वर्षानंतर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता बघू शकता माझी लग्नाची साडी म्हणा किंवा ह्या सगळ्या साड्यांना 5-5, 6-6, 7-7 वर्ष झालेले आहेत. पण तरीसुद्धा अजूनसुद्धा त्यांचा ट्रेंड संपलेला नाही आहे, चालूच आहे. म्हणून म्हणतात ना की जे जुनं आहे ते सोनं आहे. म्हणून तुम्ही अशा सिल्कच्या साड्या पैठणी वगैरेमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट जर केली ना तर तुमचा पैसा अजिबात वाया जात नाही. आणि म्हणून तुमच्याकडे अशा साड्यामध्ये घेतलेली होती. हा पण ऑर्गन्झा आहे, पण हा तो सॉफ्ट ऑर्गन्झामध्ये होता आणि तो टिश्यू आहे आणि हा ऑर्गन्झा आहे. सॉरी मी विसरली थोडं, तर होऊन जातं असं कधी कधी. तर याची पण कार्ड अशी पिंक आहे आणि हा ऑर्गन्झा खूप सुंदर आहे. हा जास्त असं रफ ऑर्गन्झा नाही आहे, हा सॉफ्टच आहे. एवढा असा म्हणजे असा आपल्याला साडी वगैरे आपला शेप घेऊनच राहतो याच्या मिऱ्या वगैरे. आणि ही साडी पण इतकी सुंदर दिसते ना अंगावरती. आणि क्रीम कलर म्हटला ना आणि आपण त्याच्यावर जर मेकअप केला ना बघू शकता तुम्ही, हा मेकअपसुद्धा ह्या साडीवरती किती सूट होतो आहे. आणि याचा पदरसुद्धा असाच पिंकिश आहे. तर अशा ज्या ऑर्गन्झा वगैरे ज्या साड्या असतात अशा फक्त तुम्ही त्यांचा कपडा वगैरे चांगला घ्या. म्हणजे तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करत आहात तर ह्या हिशोबाने साड्यांमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही छान असे कपडा वगैरे बघून जर साड्या घेतल्या ना तर तुमचा पैसा अजिबात वाया नाही जाणार. आणि ही साडीसुद्धा मला नाही वाटत की लवकर आउट ऑफ ट्रेंड होऊन जाईल म्हणून. तर तुमच्याकडे अशासुद्धा साड्या असायलाच हव्यात. खूप छान आहे, बारीक डिझाईन आहे याची, बघू शकता कॅमेरामध्ये स्पष्ट दिसते मस्त. तर अशासुद्धा साड्या तुमच्याकडे असायला. ही साडी बघू शकता किती सुंदर आणि छान साडी आहे. ही सुद्धा कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. जेव्हा पण मी घालते ना सगळ्यांकडनं मला तारीफच मिळते. कारण की हिच्यामध्ये बघू शकता तुम्ही असे छान असे स्टोन वगैरे लावलेले आहे, कुंदन लावलेले आहेत असे पदरावरती. आणि असे साडीच्या मध्ये असे छान असे त्याला असे पॅच पण लावलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे खूप छान काम केलेलं आहे. हे
म्हणजे हे सगळं काम हाताने करून त्याच्यानंतर हे असं हे लावलेलं आहे, लेस वगैरे लावून ते पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तर ह्या अशा पण ज्या साड्या असतात ना पार्टीवेअर, तर ह्या कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. आणि ह्या थोड्याशा असं तुम्ही उन्हाळ्यात वगैरे लग्न असतील तुमच्याकडे समरमध्ये, तर तुम्ही नक्कीच अशा साड्या वेअर करू शकता. हलक्या फुलक्या असतात, जास्त बघू शकता तुम्ही. हिच्यावर जरी एवढं हेवी आहे ही साडी, पण तुम्ही फंक्शनमध्ये जर लग्नामध्ये वगैरे जर घातली ना, तर ही सुद्धा साडी कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही आहे. आणि अशा सुद्धा साड्या तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आणि फंक्शनमध्ये जर तुम्ही पूर्ण कामही जरी ह्या साडीमध्ये करून घेतलं ना, इकडे तिकडे जाणं, पळापळी असते आपली चालूच असते इकडं भागादोडी, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हिच्यामध्ये व्यवस्थित असं काम करू शकता. खूप छान साडी आहे ही. हिचा कपडा मला आय थिंक नावाचं लक्षात नाही येते, पण खूप सुंदर कपडा आहे हा. थोडासा ऑर्गन्झा आणि जिमीचू टाईप, पण हे सॉफ्ट आहे हा एकदम. मिरे एकदम याच्या सॉफ्ट येतात. खूप सुंदर आहे हा साडी आहे ही. जॉर्जेटमध्ये आहे, पण ही पण खूप हेवी साडी आहे. अशी सुद्धा साडी मी एका लग्नामध्ये ही साडी हळदी फंक्शनला घातली होती आणि खूप सुंदर दिसत होती आणि सगळ्यांनी माझी खूप तारीफ केली होती. बघू शकता ही पण अशी मस्त भरलेली आहे. जर तुम्ही अशा साड्या घातल्या ना, तर तुम्ही जर जाड वगैरे असाल तर ह्या अशा साड्या अंगाला मस्त चापून चोपून बसतात आणि तुमचा सेप पण चांगला दिसतो आणि तुम्ही जास्त जाड आहात असं वाटतच नाही अजिबात. तर हा खरंच खूप छान साडी आहे आणि आपली फिगर पण याच्यामध्ये खूप छान दिसते. सेप खरंच खूप छान दिसतो. तुम्ही बघू शकता हिचा कपडा एकदम जॉर्जेट आहे आणि एकदम प्युअर जॉर्जेट आहे. हे खूप छान. ही आय थिंक ही साडी मला 3,500 ते 4,000पर्यंत पडली असेल. म्हणजे ही साडी घेऊन मला आय थिंक 5-6 वर्ष झाली असतील, पण अजूनसुद्धा ही साडी आउट ऑफ फॅशन झालेली नाही आहे. भरपूर म्हणजे जेव्हा केव्हा घातली ना, नक्कीच तारीफच भेटते मला ह्या साडीमध्ये. म्हणून मी अशा साड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते की ज्या कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही, आउट ऑफ ट्रेंड जात नाहीत अशा. तर ही पण साडी माझी नेक्स्ट साडी. तर ही सुद्धा चंदेरी सिल्क आहे आणि बघू शकता ही ऑरेंज आहे. ही पण मी त्याच लग्नात घातलेली होती, जी मी हळदी फंक्शनला घातली होती. आणि ही मेन ज्या दिवशी लग्न होतं ना, त्या दिवशी ही चंदेरी सिल्क आहे. खूप सुंदर साडी आहे. तुम्ही बघू शकता ही पण 5-6 वर्षापूर्वी घेतलेली आहे. तर अजूनसुद्धा हिचा ट्रेंड कधीच जाणार नाही. हिला पण मी ड्रायक्लिंग वगैरे करून ठेवलेली आहे. म्हणून अशा आहेत, कारण की मला साड्यांना ड्रायक्लिंग करून त्यांना व्यवस्थित ठेवायला खरंच खूप आवडतं. कारण की माझ्या जीवाच्या अशा लाडक्या साड्या आहेत, त्या सगळ्या खूप आवडतात मला. आणि कधीच ह्या आउट ऑफ फॅशन जाणारच नाही हे मला माहीतच आहे. आणि म्हणूनच मी अशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ही साडी माझी 11,000ची आहे, पण ही प्युअर चंदेरी सिल्कमध्ये आहे. कारण की चंदेरी सिल्क हे थोडं महागच असतं. तर खूप छान आहे, बघू शकता. आणि घातल्यानंतर याची शायनिंग बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे ह्या कपड्याची शायनिंग. का कोणी तुमची तारीफ नाही करणार ही साडी घातल्यानंतर. खरंच खूप छान आहे. आणि अशी नवरी वगैरे असेल किंवा तुम्ही कुठल्या लग्नात गेल्या नाही ही साडी घालून, तर तुमची खरंच तारीफ. साडीमधला एक प्रकार दाखवला होता सगळ्यात व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा. तर आणि आता हा नेक्स्ट प्रकार हा महेश्वरीमधलाच आहे. तर ही साडीसुद्धा खूप छान आहे. याच्यामध्ये असे छोटे छोटे ना असे चेक्स आहे आणि सॉफ्ट टिश्यूमध्येच ही साडी आहे. खूप सुंदर आहे. आणि असे कलर जर तुम्ही लग्न कार्यामध्ये घातले ना, तर तुमचा एकदम लुक एकदम छान दिसतो. एकदम प्रेझेंटेबल अशा दिसतात तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये. आणि लाईट मेकअप केला किंवा तुम्ही डार्कही मेकअप केला तरी तुम्ही खूप छान ह्या साड्यांमध्ये दिसतात. आणि रॉयल कलर असतात हे असे. तर हे कलर तुम्हाला सहसा दुकानांमध्ये लवकर मिळत नाही, म्हणून जेव्हा केव्हा मिळतात ना तेव्हा पटकन घ्या. आणि बघू शकता याचे काठ असे मस्त असे ब्ल्यू आहे. तर ब्लाऊज पण ह्याच कलरचा आहे आणि पदर पण याचा. तर कॉन्ट्रास्टमध्ये ही साडी आहे आणि महेश्वरीमध्ये आहे. तर ही पण प्युअर महेश्वरीच आहे टिश्यूमध्ये. तर खरंच खूप सुंदर साडी आहे. आणि इथेच आम्ही इंदोरमध्ये राहतो, तर इथे महेश्वरी साड्यांचं खरंच खूप ट्रेंड आहे. पण ह्या सुद्धा ट्रेडिशनल साड्या आहेत. आपल्या अहिल्याबाई होळकरचं जे इंदोर आहे तिथलं सांगते. तर या ट्रेडिशनल साड्या कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. म्हणून तुम्ही जास्त करून इन्व्हेस्टमेंट हे ट्रेडिशनल ज्या साड्या असतात ना आपल्या, तर त्याच्यामध्ये करा. ह्या लग्न समारंभात खूप छान दिसतात, मस्त दिसतात. बघू शकता साडी. तर ही आहे माझी नेक्स्ट अशी साडी. ही सुद्धा माझ्या लग्नातली आहे. छोटे छोटे फंक्शन जे लग्नात होत असतात ना, तर त्याच्यासाठी कुंकवाची साडी आहे ही माझी. तर बघू शकता खूप सुंदर अशी आहे. तर लग्नाला 18 वर्ष झाली तरीसुद्धा ही आउट ऑफ फॅशन नाही आहे. तुम्ही बघू शकता याच्यावर छान असे छोटे छोटे असे फ्लॉवर्स दिलेले आहे आणि चेक्स आहेत छोटे छोटे असे. आणि सिल्कमध्ये आहे ही साडी. आणि ही थोडासा टिश्यूमध्येच आहे वाटतं कपडा. हिचा असं टिश्यू सांगता नाही ना, नेमकं वेगळंच कपडा आहे असं छान. पण खूप छान आहे साडी, मला खूप आवडते. याचं ब्लाऊजसुद्धा असंच आहे. तर याचं ब्लाऊज मला आता होत नव्हतं, तर मी याच्यावरती असंच पिंक कलरचं ब्लाऊज घेतलेलं आहे आणि तेच मी याच्यावर वेअर करते. पण ही सुद्धा कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही. आणि किंवा सिल्कमध्ये आहे. आणि बघू शकता तुम्ही याच्या छोटे छोटे अशा कुहिऱ्या आहेत. आणि 18 वर्षापासून हिला जपते, कारण की काही साड्या ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, खूप जवळच्या असतात. तर अशा ट्रेंडमध्ये ज्या साड्या आहेत त्या पण तुम्ही घेऊ शकता. पण त्यांच्यामध्ये फक्त कलर चूज करताना तुम्ही थोडंसं व्यवस्थित कलर
चॉईस करायची आहे तुम्हाला तर आता ही पिस्ता कलरमध्ये आहे, ही जिमी चूमध्ये आहे ही साडी. तर मी एक घेऊन बघितली होती, पण काय होतं ना जिमी चूच्या थोड्याशा म्हणजे नेसायला ही साडी ना थोडीशी अवघड जाते मला, कारण की तिच्या मिऱ्यानं अशा सारख्या अशा निसटत असतात, पण ही सॉफ्टच थोडंसं आहे, एवढं काही फिसलत नाही, पण ठीक आहे. न्यू फॅशन चालू होती म्हणून ही साडी मी घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, छान साडी आहे, मस्त अशी भरलेली आहे, मस्त अशी छान काठं पण याचे भरलेले आहेत आणि ब्लाऊज सेम. नेक्स्ट साडी तुम्ही बघू शकता, हिचा कलर किती सुंदर आहे, ते खूप छान कलर आहे. आता थोडंसं ऊन कमी झालेलं आहे म्हणून थोडंसं तुम्हाला दिसत नसेल, कारण की आय थिंक आता 5:30चा टायमिंग आहे. खूप सुंदर आणि अशी भरगच्च साडी आहे. आणि अशासुद्धा साड्या ज्या सिल्कमध्ये असतात ना त्यासुद्धा कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही. आणि तुम्ही याच्यावरती कमी जरी दागिने घातले तुमच्याकडे तरीसुद्धा तुम्ही एकदम छान आणि मस्त लुक तुमचा येऊन जातो. तुम्ही बघू शकता अंगावरती टाकताच ही साडी किती छान आणि गोड दिसते आहे. आणि हिला असं मस्त आहे, असे गोंडे पण छान लावलेले आहे, लेसचे गोंडे आहेत मस्त. तर अशी लहेरिया पॅटर्नमध्ये किंवा बांधणीमधल्या सुद्धा साड्या तुम्हाला प्युअर शिफॉनमध्ये कुठे भेटतील ना तर तुम्ही ते नक्कीच घ्या, कारण की ह्या साड्या ज्या अशा असतात ना त्या कधीच आउट ऑफ फॅशन अशा जात नाही. आणि आपण जेव्हा केव्हा घालतो ना तर तेव्हा त्या साड्या नवीन ट्रेंडमध्ये आहेत असंच वाटतं. आणि नुसतं कपाटामध्ये साड्या भरून ठेवण्यापेक्षा अशा मोजक्या साड्या तुम्ही ठेवा की ज्या कधी आउट ऑफ फॅशन जाणार नाही आणि तुम्हाला जास्त आवरावरी पण करण्याची गरज नाही आणि प्रत्येक वेळेस शॉपिंगला जाण्याची पण गरज नसते. म्हणून अशा सिलेक्टेड पीस तुमच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे. आणि आता अजून माझी नेक्स्ट साडी तर ही हळदी फंक्शनसाठी वगैरे पण खूप छान आहे. तर ही आता न्यू ट्रेंडमध्ये सिल्क आलेलं आहे, हे मी घेतलेले आहे दिवाळीच्या वेळेस. तर इथे सुद्धा असे छान असे गोंडे वगैरे यांनी दिलेले आहेत आणि याच्यावर असे छान असे गोल असे बुटे वगैरे आहेत. तर ह्या अशा ज्या साड्या असतात ना सिल्कच्या, आणि याचं बघू शकता तुम्ही काठ असे छान एका साईडचे काठ असे ब्ल्यू आहेत आणि एका साईडचे काठ जे आहेत ना वरचे ते असे ग्रीन आहेत. तर खूप सुंदर आहे. याच्यावरती तुम्ही 2-3 पद्धतीचे ब्ल्यू पण ब्लाऊज घालू शकता आणि ग्रीन पण घालू शकता. आणि याच्यासोबत असा गोल्डन ब्लाऊज मला भेटलेला आहे, मी अजून शिवलेला पण नाही. पण अशा साड्यांमध्येच मी जास्त करून इन्व्हेस्टमेंट करते, कारण की ना ह्या साड्या कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. आणि लग्न समारंभामध्ये असं आपण ट्रेडिशनल लुक केल्यासारखं आणि छान दिसतो. आणि जर आपण म्हणत असू ना तर आपण अशा ते झगमग साड्या वगैरे अजिबात चांगल्या दिसत नाही लग्नांमध्ये. आणि आपण असं काहीतरी गावंढळ असल्यासारखं दिसतो. ह्या ज्या अशा चंदेरी सिल्कमध्ये पटोला सिल्क वगैरे ज्या अशा साड्या असतात त्या घातल्यानंतर ट्रेडिशनल लुक येतो आणि आपली जी पर्सनॅलिटी आहे ना ती काही वेगळीच दिसते. आणि आपण सुशिक्षित म्हणजे आपण एकदम चांगल्या घरातले आहोत हे सुद्धा साड्यांमुळे कळतं. तर तुम्ही बघू शकता ह्या साड्या तुमचं इम्प्रेशन सगळ्यांसमोर, एक डॉक्टर, इंजिनियर ज्या बायका असतात ना त्या अशाच साड्या घालतात, किंवा टीचर या IAS ऑफिसर, IPS ऑफिसर ह्या अशा साड्या घालतात, कारण की त्या एकदम डिसेंट आणि याच्यामध्ये सिंपल सोबर मेकअप लुक दिसतो, असं हेवी असं दिसत नाही. म्हणून अशा साड्यासुद्धा तुम्ही कॅरी करू शकता. नॉर्मल फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही अशा साड्या कॅरी करू शकता. तर जास्त इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आपण अशा छोट्या मोठ्या साड्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली ना अशा पद्धतीच्या तर खूप छान दिसतात. त्यांना हे बघा अशा बांधणीमध्ये किंवा लहेरिया पॅटर्नमधल्या सुद्धा साड्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्की करा. आता जेव्हा मी कुठे जाईल आणि मला जर अशी छान बांधणीची साडी दिसेल 1-2 पटोला सिल्क वगैरेमध्ये तर मी नक्कीच ती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की माझ्याकडे फक्त पटोला सिल्कमध्ये नाही, पण तुम्हाला जर भेटत असेल, मिळत असेल तुमच्या आजूबाजूच्या शॉपवरती छान अशी सिल्कमध्ये पटोला सिल्क वगैरे तर तुम्ही तिथून नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर अशा आहेत माझ्या साड्या. आजचा ब्लॉग तुम्हाला हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्या साड्या सगळ्या कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही, ट्रस्ट मी, कारण की या साड्या आहेतच तशा. तर तुम्ही प्लीज याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि तुम्ही दुकानदारांना अशी नावं सांगून अशा साड्यांमध्ये जर पैसे इन्व्हेस्टमेंट केले ना तुमचं पैसे इतकुसंसुद्धा इकडे तिकडे जाणार नाही. आणि तुम्ही 2-3 वर्षानंतर पुन्हा ह्या साड्या तुम्ही कुठल्याही लग्न समारंभांना यूज करू शकता. कारण की प्रत्येक लग्नामध्ये वेगवेगळी खरेदी, प्रत्येक वेळेस खरेदी आपण करू नाही शकत. आपण मिडल क्लास लोक आहोत, जरी तुम्ही घेत असाल पण भरपूर लग्नांमध्ये आपण अशी प्रत्येक वेळेस खरेदी नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे आपल्याजवळ जर ह्या अशा साड्या असतील ना तर आपण याच्यावर न्यू ब्लाऊज वगैरे ब्लाऊज फक्त तुम्ही चेंज करा, म्हणजे तुमच्या साडीचा लुक एकदम छान सिंपल आणि खूप मस्त येतो. जर तुम्ही हेवी ब्लाऊज जर साड्यांवरती घातला ना तर खूप छान दिसतं. आता बघा मी याच्यावरचा ना हा ब्लाऊज शिवून घेणार आहे व्यवस्थित असा, तर खूप छान लुक येईल त्याच्यामुळे माझा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय.